कैलास कुंभार, लोकसाम्राज्य न्यूज. आपण आज आलो आहोत रहमतपूर नगरपालिकेची रणधुमाळी संपलेली आहे. त्यामधील किंगमेकरची भूमिका म्हणून निलेशराव माने हे पंचकृषीतून सगळ्या स्तरातून वाहवा होत आहे. त्यांची आज आपण मुलाखत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. माने साहेब नमस्कार. नमस्कार. किती वर्षापासून आपण राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहात? तसं पाहिलं तर मी व माझे कुटुंब अनेक वर्षापासून सामाजिक कार्यक्रमामध्ये सक्रिय आहे. म्हणजे 1991 पासून किंवा 1985 पासूनच माझे वडील समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत. 1985 ते 90 ते नगरसेवक होते, परत 91 ते 95 ते नगराध्यक्ष होते आणि नंतर तिथून पुढं सतत मी माझ्या कुटुंबातलं कोणी ना एक व्यक्ती समाजकारणामध्ये सातत्याने सक्रिय आहे. आणि गेले 20-25 वर्ष मी व माझं कुटुंब सक्रिय आहे. आपल्या माध्यमातून आजपर्यंत कोणती सामाजिक कार्य झाले? समाजोपयोगी अनेक गोष्टी असतात. सतत काम करणाऱ्या माणसाला रोज एक नवीन काम दिसत असतं. लोक पुढे आल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या असतात ते आपल्यासाठी नवीन काम असतं. अशी अनेक सामाजिक कामं माझ्या व माझ्या पार्टीच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेली आहे. आपल्या माध्यमातून समाजासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे आपण पुढे होऊन ती केली आहेत? समाज म्हणून असं काही नाही, पण आम्ही सगळे रहमतपूरवासीय म्हणून विविध विकास कामे आम्ही हाती घेतलेली आहेत आणि त्यातली बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेली आहेत. अनेक कामं प्रस्तावित आहेत, काही कामं स्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये आहेत. समाजाला आपण नगरपालिकेच्या माध्यमातून कोणती आश्वासनं दिली आहेत? येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने आम्ही रहमतपूर शहरातल्या नागरिकांच्या साठी विविध गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केलेला आहे. सुसज्ज रस्ते, बंदिस्त भुयार गटर, 24/7 उत्कृष्ट असं पिण्याचं पाणी आणि प्रॉपर स्ट्रीट लाईट, इरिगेशनसाठी पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये बंधाऱ्यांची उपलब्ध, अशा अनेक गोष्टी आम्ही समाजासाठी करणार आहोत. आपली आत्ताची महत्त्वाकांक्षा काय? रहमतपूर शहराचा सर्वांगीण विकास. रहमतपूर शहरातल्या तरुणाईच्या हाताला काही ना काहीतरी काम देता यावं किंवा रहमतपूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांचं जे वास्तव्य आहे ते अधिक प्रमाणे वाढून शहराची दळणवळण आणि चलन वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज आपण नगरपालिकेत मानेसाहेबांची मुलाखत घेतली. यानंतरही वेळोवेळी निलेशराव मानेंची मुलाखत घेऊन समाजापुढे ते काय काम करणार आहेत व कसे समाजापुढे जातील आणि समाजाने आत्ता त्यांना फार मोठं आव्हान दिलेलं आहे, तरी समाज त्यांच्याबरोबर आहेच, पण मानेंची महत्त्वाकांक्षा ही बळावलेली आहे व तसेच समाजाशी त्यांची नाळ आहे आणि ते इथून पुढं समाजाच्या निगडीत सर्व कामं करतील अशी आशा ठेवून पुढच्या वेळेला निलेश मानेंची सक्रिय भूमिका समाजापुढे मांडू. मी कैलास कुंभार, लोकसाम्राज्य न्यूज, सातारा. नमस्कार. थँक्यू. रहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली आणि त्याचा निकाल काल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली निलेश माने या चांगल्या मताने निवडून आल्या. या ठिकाणी वार्डामध्ये जे नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते त्यामध्ये थोडी मनामध्ये खंत आहे, कारण चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीनं रहमतपूरच्या जनतेच्या सेवेसाठी उभे केले होते. काही वार्डात अनपेक्षित निकाल लागले आणि कसे लागले काय लागले, परंतु अजून 4 नगरसेवक या ठिकाणी जे ताकदीचे होते ते निवडून येणं फार गरजेचं होतं. परंतु ठीक आहे, आम्हाला 9 नगरसेवकासह या ठिकाणी नगराध्यक्षपद रहमतपूरकरांनी निवडून दिलं. बऱ्याच वर्षांनं बऱ्याच संघर्षानं या ठिकाणी रहमतपूरमध्ये परिवर्तन झालं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं वचन
आमच्या सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी रहमतपूरमध्ये येऊन जाहीर स्टेजवरून दिलेलं आहे. मी रहमतपूरकर वासियांचं मनापासून एक भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी ज्या भावनेनं भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचं बटन दाबलं आहे, त्यांची ती भावना, त्यांच्या अपेक्षा या पूर्ण करण्यात भाजप कुठेही कमी पडणार नाही, हेही वचन देतो. परत एकदा निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन आणि रहमतपूरच्या मतदारांचं मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.